खोट्या कारवायांचा पर्दाफाश। वन विभागाच्या छळवादाचा प्रयत्न फोल ठरला। अकोला दिनांक 7 जुलै 2025। वन विभागातील अधिकाऱ्यांनी खोट्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछड वर्ग संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष सुमंत वसंतराव रजाने यांच्यावर दबाव तंत्र वापरत त्यांच्या घरावर छापा टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला। या घटनेमुळे रजाने कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोणताही वन गुन्हा नोंद नसताना असा प्रकार घडल्याने विभागाच्या कारभारावर संशय निर्माण झाला आहे। या प्रकरणी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी थेट अकोला वन विभागाच्या सहाय्यक वन संरक्षक कुमारी नम्रता ताले यांची भेट घेत चर्चा केली। माझ्या अधिकार क्षेत्रात असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गोपनीय माहितीनुसार मी वॉरंट काढले, असे स्पष्टीकरण ताले यांनी दिले। प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले। यावेळी उपस्थित मान्यवर शेख सईद शेख कदीर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछड वर्ग संघटना, सुमंत वसंतराव रजाने, जिल्हाध्यक्ष अकोला, नासिरभाई, तालुका अध्यक्ष अकोट, सौ. वर्षाताई ताथरकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा, समाजवादी पार्टी, शेख असलम शेख, सामाजिक कार्यकर्ते, जामोद, शेख अजहर, सामाजिक कार्यकर्ते। वन विभागाने अशा पद्धतीने संघटनेच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याची संतप्त प्रतिक्रिया संघटनेतून व्यक्त होत आहे। शेख सईद, अल्पसंख्याक पिछड़ा वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, नई दिल्ली। आम्ही आज रोजी विषय घेऊन आलतो एसीएम मॅडमकडे, जे आमचे जिल्हा अध्यक्ष सुमन रजाने आहे। याच्यावर जे आरोप लावण्याचा प्रयत्न करत आहे काही लोक आणि यायले दबावमध्ये आणण्याचं काम करत आहे, परंतु जे एवढा मोठा गट रचायचं काम केलं यायना, ते गट त्याचा फेल झालेला आहे। दुसरी गोष्ट अशी की जे एसीएफ मॅडमना शोकस नोटीस काढली यायले घरची तपासणी करायसाठी, ते तपासणी करत्यावेळी आरेपू थोरात साहेब तडी नाही होते, तसेच राऊत साहेब वनपाल तडी नाही होते, परंतु जे याचा बयान आहे ते बयान देऊ नाही याच्यासाठी याले मारायचा प्रयत्न करून राहिले किंवा याले पैसे द्यायची लालूच करून राहिले। जर हे वन विभागाचे अधिकारी घाबरले असेल किंवा याले धाक आला असेल की आपला भ्रष्टाचार बाहेर निघीन, सुमनले आपण दाब्याचा प्रयत्न करू, परंतु सुमनच्या मागे अल्पसंख्याचे सर्व अधिकारी आहे व तसेच समाजवादीचे महिला सभा वर्षा तातरकर हे सोबत आहे, तसेच आमचे असलम भाऊ जळगाव जामोद आणि याचे पुरे संघटनेचे सर्व लोक सोबत आहे। सुमनले जर यायले दाब्याचा प्रयत्न केला तो आम्ही रस्त्यावर उतरू आणि वन विभागाचे अकोला जिल्ह्याचा पूर्ण भ्रष्टाचार बाहेर काढू। जय हिंद, जय महाराष्ट्र। अकोटेतील सुमंत रजाने यांच्याबद्दल जे घराच्या झडतीकरिता आपण आपल्या स्तरावरून जे वॉरंट इश्यू करण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण काय म्हणणार आहात? त्या संदर्भाने असं सांगायचं आहे मला की मला एक गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। 1926 वरून माझा नंबर घेण्यात आला होता। संबंधित व्यक्तीने मला व्हॉट्सअपद्वारे मेसेज केला की अशा व्यक्तीच्या घरी वन्य प्राण्याचे अवशेष आहे आणि गाडी नंबरचे आणि वन्य प्राण्यासोबत त्यांनी मला काही फोटो पाठवले होते। तर मी माझ्या अधिकाराचा वापर करून संबंधित जे आरएफ आहे त्यांना माहिती पाठवली, त्यांना विचारलं, याची शहानिशा करून योग्य ती कारवाई करावी। त्यांनी मला त्या संदर्भाने सर्च वॉरंट मागितला आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972च्या अंतर्गत वन्य प्राण्यासंदर्भातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला झडती घ्यायची असेल तर एसीएफचा वॉरंट लागतो। त्या अधिकाराचा वापर करून मी सर्च वॉरंट इश्यू केले।